आता तुम्ही विचार करत असाल या मी काय नेत आहे, ते सगळ्यांना पसंतच येते जाम यो. तर तुम्ही बघून तुम्हाला समजेल का हे काय आहे. आता हे लसूण आलं सुकवायचं घेतलं आहे आणि त्या पोटलीमध्ये हे होतं, दॅट इज कोलिम. कोलमाचे वडे, कोलबवणी हे सगळं करायला आणि खावायला खूप मजा येते, खूप टेस्टी असते. आणि अगोदरसाठी असं स्टोअर करून काचेच्या बरणीमध्ये ठेवीत आहोत. सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय घालतात ते मला माहिती नाही. आता मम्मीने हलका सुकवायचं घेतलं. तुम्ही कोलिम कशा स्टोअर करतास आणि काय काय त्याच्यामध्ये टाकतास ते सगळ्यांचं व्हायला वेगळं असते. तेल जास्ती, आलं लसूण मिरची आणि खूप काय टाकतात त्याच्यामध्ये. आता माहिती नाही मम्मी कसं करणार आहे, तेव्हा करेल तेव्हा मी रेसिपीचं टाकेन अख्खं कसं स्टोअर करताना. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी ती रेसिपी टाकेन. बाय.